नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी रामायणामधला एक खूप छानशी अशी स्टोरी घेऊन आलेला आहे बघा. रामजीनं ज्या वेळेला 14 वर्षाचा वनवास झाला त्यानंतर जे आहे त्यांचा प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासामध्ये पहिला अडथळा होता ती म्हणजे शरयू नदी. त्यांना शरयू नदी जी आहे ती पार करायची होती आणि पहिला जो त्यांचा मित्र म्हणू आपण या प्रवासातला, ठीक आहे, तो ठरला केवट, है ना. तो केवट जोड रामजी गेले तिथे एकच नाविक होता आणि त्याला विनंती केली की बाबा आम्हाला ही नदी तू पार करून दे, है ना. तो केवटने स्टार्टिंगला तर नाही म्हटलं, जसं आपल्याला माहिती आहे. त्यांनी सांगितलं की बाबा मी तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे की तुम्ही एका शिलेला स्पर्श केला आणि त्याचं जे आहे एका स्त्रीमध्ये रूपांतर झालं. ही स्टोरी आपण ऐकलेली आहे. आता बरेच जण या स्टोरीला मित्रांनो असं घेतात की एक दगड होता, त्याला पाय लावला आणि त्याचं स्त्रीमध्ये रूपांतर झालं. पण मी तुम्हाला मित्रांनो एक इथं क्लिअर करू इच्छितो की रामायणामध्ये तुम्हाला देवत्व कुठंच बघायला नाही मिळणार. रामजीने जे आहे पूर्णपणे जर आपण बघितलं तर मनुष्याचं जीवन जगलेले आहेत, है ना. तर आता या स्टोरी बद्दल मी तुम्हाला पहिले क्लॅरिटी देतो, मग आपण आपल्या स्टोरीमध्ये समोर वळूया. तो शिलेचं स्त्रीमध्ये रूपांतर झालं, है ना. तर आपल्याला माहिती आहे गौतम नावाचे एक ऋषी होते, खूप प्रसिद्ध ऋषी होते आणि त्यांचा जो आहे ना राग खूप यायचा त्यांना. तर आपण बघितलंय त्यांची एक पत्नी होती अहिल्या नावाची, जी खूप सुंदर देखणी अशी होती आणि तिच्यावर जे आहे इंद्रदेव मोहित झाले. तो एक दिवस सकाळी जेव्हा गौतम ऋषी स्नानासाठी गेले त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की इंद्रदेवानी जे आहे गौतम ऋषीचं रूप धारण करून अहिल्या देवीच्या जे काही समजा कक्ष राहतो त्यामध्ये प्रवेश केला. आणि जेव्हा गौतम ऋषी स्नान करून येत होते परत, तर त्यांना इंद्रदेव जे आहे ते कक्षाच्या म्हणजे ते गौतम ऋषीच्या रूपातच होते, बाहेर जाताना दिसले. आणि गौतम ऋषीचा राग जो आहे तो अनावर झाला आणि त्यांना स्वतःच्या पत्नीला श्राप दिला किंवा आपण म्हणून बोलले, है ना. तो आता स्वतःच्या पतीनंच लांछन लादलं तर ती स्त्री कशी होऊन जाईल मित्रांनो. आपण जसं बघतो की एखाद्या स्त्रीला जर कलंकित केलेलं असेल तर ती समाजात कुठे जाऊ नाही शकणार, वावरू नाही शकणार, कोणासोबत बोलू नाही शकणार. तो असं तिचं शिलावत झाली ती, म्हणजे ती घरातच राहायची, कुठे जायची नाही, कोणासोबत बोलायची नाही, म्हणजे तिचं जे आहे ती दगडाप्रमाणे झालेली होती. तर मग आपल्याला माहिती आहे जेव्हा विश्वामित्र रामजीला घ्यायला आले होते, है ना, तर त्यावेळेला त्यांच्या प्रवासाच्या दरम्यान ते त्या आश्रमामध्ये गेले आणि जी अहिल्या देवी होती त्यांच्या पाया पडले, है ना. स्पर्श नाही केला, स्पर्श केला, चरण छुव आहे अहिल्या तारी, असं ते एक वाक्य आपण बघितलं, माहिती आहे आपल्याला. तर त्यांनी जे आहे अहिल्या देवीचे चरण स्पर्श केला आणि सांगितलं की तू माझ्या आईसारखी आहे. म्हणजे मग आता एवढ्या मोठ्या राजपुत्रांनी जर समजा आई मानलेला आहे म्हणजे ती स्त्री कलंकित नाही आहे, चांगली आहे, असं समाजात त्याचा म्हणजे एक प्रचार झाला किंवा आपण म्हणून प्रसार झाला आणि सर्वांनी जे आहे अहिल्यादेवीला एक्सेप्ट केलं. अशी जी स्त्री शिलावत झालेली होती तिचं समाजात स्त्री म्हणून समजा सर्वांनी काय केला, स्वीकार केला. अशी ऍक्च्युअली ती स्टोरी होती. हे केवटला सुद्धा माहिती होतं, पण केवटने सांगितलं की जे आहे शिलेचं तुम्ही रूपांतर महिलामध्ये केलं तर जर माझ्या नावाला जर स्पर्श केला तो कदाचित त्याची एखादी समजा आपण म्हणू मछली वगैरे बनून निघून जायची, तर मी पहिले तुमचे चरण धुणार आणि नंतरच तुम्ही माझ्या नावामध्ये बसू शकता, है ना. तो आता लक्षात घ्या मित्रांनो, जे केवट आहे, केवटनी रामजीला, मग रामजी, लक्ष्मण, सीता माता सर्वांना नदी पार केली. आता आपल्याला माहिती आहे की आपण जनरल सेन्स आहे की एखाद्या गाडीतून जेव्हा आपण उतरतो, ऍटोन उतरतो, है ना, आपल्याला पैसे द्यावे लागतात. आता रामजी तर तसेच घरून निघालेले होते, त्यांच्याकडे केवटला द्यायसाठी 1 रुपयाही नव्हता. पण एक जो आता पुरुष राहतो, है ना, तो विचारात पडून जातो, विचार पकडून जातो की आता काय करावं, कसं काय द्यावं, याला काय बोलावं. तर हे भाव सीतामातांनी ओळखले आणि सीतामातांनी त्यांची जी एंगेजमेंट रिंग होती, है ना, आता विचार करा की इतकी मोठी म्हणजे आता अयोध्येच्या राजकुमारची पत्नी, है ना, ती एंगेजमेंट रिंग किती महागीची असेल. तो सीतामातांनी क्षणातही विचार न करता आपली एंगेजमेंट रिंग काढली आणि आपल्या रामजीच्या हाती ठेवली आणि सांगितलं की तुम्ही त्यांना देऊन टाका, है ना. आता याच्यात शिकण्यासारखा मित्र, डायरेक्टली स्वतः नाही दिली, रामजीकडे दिली, कारण स्वतःच्या पतीचा स्वाभिमान जो आहे तो जपायचा होता. मग रामजीकडे दिली आणि रामजीने ती जी रिंग आहे ती केवटकडे दिली. तो केवट पण बघा किती हुशार म्हणू आपण, है ना. तो केवटकडे जेव्हा रिंग दिली तर केवट सांगतो मी हे रिंग नाही घेऊ शकत. तर रामजी म्हणतात बाबा मला काहीतरी तुला द्यावंच लागेल, तू हे रिंग ठेवून घे, माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही, म्हणजे दुसरं काही नाही देऊ शकत तुला सध्या, है ना. तो केवट सांगतो नाही मला काहीच नको आहे, माझ्याकडे सर्व काही आहे, मी हे रिंग ठेवू शकत नाही, ठीक आहे. पण रामजी सांगतात बाबा तू आम्हाला ही नदी पार करवली तर तुला काही ना काहीतरी आम्हाला देणं लागते, तर तू माग, काय मागायचं आहे. तो केवट सांगतो मला सध्या काही नको, मला जेव्हा लागेल तेव्हा मी मागून घेईल. तर रामजी फार सुंदर आन्सर देतात मित्रांनो बघा, आणि याच्यातून आपल्या जीवनात सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे. तो रामजी सांगतात नाही बाबा नंतर साठी नको ठेवू, है ना. माझ्या वडिलांनी माझ्या आईला वचन दिलं होतं की नंतर तू मागून घेशील आणि त्याच याचे वचनाचे फळ आम्हाला भोगावं लागत आहे की आम्हाला कुठे जावं लागत आहे, आता वनवासात जावं लागत आहे. तर तू आत्ताच सांगून दे तुला काय पाहिजे. तो केवट तिथं मित्र बघा किती छान अशी गोष्ट मागतो. केवट सांगतो की हे जे नदी आहे
हे पार करण्याचं मी तुमच्याजवळून काही घेत नाही, आणि मी जेव्हा मृत्यूनंतर तुमच्याजवळ येईल तो हा संसार रूपी भवसागर पार करण्याचं तुम्ही माझ्याजवळून काही घेऊ नका. म्हणजे त्यांनी जे आहे मागितलं मोक्ष. आपल्या मानवी जीवनाचा जो मूळ उद्देश आहे मित्रांनो, तो आहे मोक्ष मिळवणे, म्हणजे जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होणे. तो त्या छोट्याशा रिंगच्या बदल्यात है ना, म्हणजे एखादा जर व्यक्ती असता तर त्यांनी काय करून घेतलं असतं, रिंग ठेवून घेतली असती है ना. पण त्याला माहित आहे की रामजी कोण आहे, तर मग त्यांनी सांगितलं की हे नदी पार करण्याचं मी तुमच्याजवळून काही घेत नाही, तुम्ही हा भवसागर पार करण्याचं माझ्याजवळून काही घेऊ नका. आणि आणखी एक गोष्ट याच्यातून शिकण्यासारखी आहे मित्रांनो, लक्षात घ्या की आपण जेव्हा व्यवहार करतो जवळच्या व्यक्तीसोबत, म्हणजे आता कुठलंही छोटंसं काम द्यायचं आहे है ना, तर आपण एखाद्या नजदीकच्या व्यक्तीला देतो आणि त्याच्यासोबत पहिले भाव वगैरे ठरवत नाही है ना. मग नंतर तो एखादी किंमत सांगतो जी आपल्याला आवाजावी वाटते, जास्त वाटते, किंवा तो बिचारा कमी सांगत असेल तरी आपल्याला जास्त वाटत असेल कदाचित. ठीक आहे, तो कधीही व्यवहार करताना लक्षात घ्या, जर तरवर गोष्टी ठेवू नका की चला ठीक आहे एवढं करून टाक, नंतर बघू आपण किती द्यायचे, किती होतील. तो असे व्यवहार करायचे नाही. सरळ सरळ पहिलेच आपण ठरवून घ्यायचं, म्हणजे याच्यात राग लोभाची भावना राहणार नाही है ना. म्हणजे तू बाबा या कामाचे किती घेशील आणि मी किती देऊ शकतो, हा जर व्यवहार पहिलेच क्लिअर असला तर हे संबंध जे आहे आपले टिकून राहतील. हे आपल्याला या स्टोरी मधून शिकायला मिळते. स्टोरी जर तुम्हाला मित्रांनो आवडली असेल तर नक्कीच स्टोरीला आपल्या मित्रांसोबत शेअर करा. स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच तुमची भावना कमेंट करून आम्हाला आमच्यापर्यंत पुरवा, म्हणजे अशाच प्रकारच्या स्टोरी अजून तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि चॅनलला जर आपण नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करून घ्या. जय श्रीराम मित्रांनो, धन्यवाद.